जनतेचं म्हणणं आहे की बाबा हे दोघं नकोय, त्यांना वैतागलेत. त्या कुकडवाड गणात जर तुम्ही विकास केला तर आज तुम्ही दररोज जेवणावळी ज्या ठेवलेत दोन्ही पार्टीने, एका गावाला 1-1 लाख रुपये दिवसाला खर्च आहे. का करताय हो? तुम्ही विकास केलाय ना. आता की गोरगरिबांची पोरं कधी उभा राहणार? आणि ह्या समाजाला प्रत्येक वेळी प्रलंबित ठेवलं जातंय, वंचित ठेवलं जातंय, यांना तिकीटच दिलं जात नाही. आणि म्हणजे फक्त विकास हा कागदावरतीचा विरही गावाचा. त्यांचं कसं असतंय, एकमेकांवरती टीका करत. संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये कुकडवाड जिल्हा परिषद गट या गटाची खरं तर निवडणूक अतिशय काटेकी टक्कर मानली जाते. त्याच्यामध्ये उमेदवार अरुण गोरे आणि अनिल देसाई आहेत. मात्र त्यांच्यामध्येच एकनाथ शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत, शरद गोड आपल्या सोबत आहेत. काय वाटतंय तुमच्या समोर जे मातबर उमेदवार आहेत अनिल देसाई आणि अरुण गोरे, तुम्ही कशा पद्धतीनं तुमची रूपरेषा असणार आहे? पहिलं महामुंबई टाइम्सचं पहिलं अभिनंदन करतो. माझं नाव सुरेश भगवान गोरड. कुकडवाड झेडपी गटासाठी मी आमचं एकनाथ शिंदे साहेब, बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही कुकडवाड गटामध्ये पॅनल उभा केलेला आहे. गणामध्ये सुजाता शरद गोरड आणि वरकुडे गणामध्ये बंडूपंत भीमराव मंडले ह्यांना उमेदवारी देऊन ह्या कुकडवाड गटामध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आणि हुकुमशाही मोडून काढण्यासाठी जनतेला पर्याय नव्हता. आजपर्यंत 20-20 वर्ष त्यांच्या घरामध्ये आमदारकी, मंत्री किंवा बँका असतील, झेडपी असेल, त्यांना आतापर्यंत देऊनसुद्धा या कुकडवाड गटाचा विकास झालेला नाही. तुम्ही कुकडवाड गटामध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की रस्त्याचा विषय बघितला असेल किंवा पाणी असेल किंवा वीज असेल आणि इथल्या विद्यार्थ्यांची समस्या असेल, बरेच समस्या आहेत त्यामुळे लोकांना पर्याय म्हणून नव्हता. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि आम्ही विकास हा काय असतो तो एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कुकडवाड गटामध्ये दाखवून देणार आहे. आणि जिल्हा परिषद झेडपीमध्ये सातारा जिल्हा परिषदवर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या धनुष्यबाणाचा झेंडा आम्ही तिथं रवल्याशिवाय कुकडवाड जनता गप्प बसणार नाही. तुमच्या समोर अनिल देसाई आणि अरुण गोरे असे 2 तगडे उमेदवार आहेत. तुमचं काय आव्हान असणार? ते स्वतःला तगडे म्हणतात, पण तिथं तगडे काहीच नाही. जनता माझ्या पाठीशी आहे. तुम्हाला माहितीच आहे जनतेला पण काय झाले, जनतेचं म्हणणं आहे की बाबा हे दोघं नकोय, त्यांना वैतागलेत. त्यामुळं नवीन पर्याय म्हणून सुरेश भगवान गोरडच्या पाठीमागे आणि त्यांच्या सर्व गणामधले जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहेत, हे जनतेने मला ठाम सांगितलं. कुकडवाड पंचायत समिती गणातून ज्यांची उमेदवारी आहे ते सुजाता शरद गोरड यांचे पती शरद गोरड आपल्या सोबत आहेत, ज्यांनी धनगर समाज आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र आवाज उठवला होता. त्यांच्याशी आपण जाणून घेऊया काय रणनीती असणार आहे तुमची. आता रणनीती ही आहे की आता पंचायत समितीमधून येणाऱ्या ज्या काही योजना आहेत आणि अशा योजना आहेत की त्या लखपती, प्रत्येक शेतकऱ्याला लखपती करणाऱ्या योजना आहेत, त्या एकही योजना आज तक त्या कुकडवाड गणामध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत कधी पोहोचलं नाही. आता पंचायत समितीचं राजकारण ही लोकांनी काय केलंय, प्रस्थापितांचं राजकारण केलंय. आणि हे राजकारण करताना त्यांच्या डोक्यात एकच आहे की निवडून यायचं आणि आपली प्रतिष्ठा वाढवायची. याच्या पलीकडे या लोकांनी काय केलं नाही. तर आमची एकच इच्छा आहे की गोरगरिबांची प्रतिष्ठा आम्हाला वाढवायची आहे. प्रत्येक घरोघरी आम्हाला या सगळ्या योजना पोहोचवायच्यात. त्या योजनामध्ये तुम्हाला विहिरीचा असेल, शेततलाव असेल, अशा अनेक योजना आहेत, त्या गोरगरीब लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने यायला पाहिजेत. परंतु त्या गोरगरीब लोकांपर्यंत न येता धनदांडग्याच्याकडे जातात. ज्या वेळेला आम्ही पंचायत समितीला निवडून जाऊ त्यावेळेला या कुकडवाड गटातील एकाही शेतकऱ्यानं त्या पंचायत समितीमध्ये 1 रुपया द्यायचा नाही आणि त्याचं काम 100% झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचा दरारा काय, तुम्ही निवडून द्या. किंवा आमच्या गावामध्ये आम्ही विरळीमध्ये या अगोदर उपसरपंच होती माझी बायको, त्यावेळेला आम्ही कसं काम केलं विरळीकरांना एकदा तुम्ही विचारा. 1ही रुपया तुम्हाला द्यावा लागणार कुठल्या योजनेसाठी. विरळी परिसरामध्ये करोड रुपयाची विकास कामं केलेली आहेत. बरं, आपण केले, मान्य आहे, तुम्ही विकास कामं केली. विकास कामं काय केली? आजचा तुम्ही कुकडवाड गणात जर बघितलं, मी अख्ख्या मान तालुक्यातलं बोलत नाही, कुकडवाड गणात जर तुम्ही विकास केला तर आज तुम्ही दररोज जेवणावळी ज्या ठेवलेत दोन्ही पार्टीने, एका गावाला 1-1 लाख रुपये दिवसाला खर्च आहे. का करताय हो? तुम्ही विकास केलाय ना. आता आम्ही विकास केलाय, आमच्या पाठीमागे 1ही रुपया न देता आम्हाला लोक वर्गणीत द्यायला लागेल, तुम्ही लढा म्हणून विकास केलाय. आता तुम्ही बघितलं असेल, तुम्ही या ठिकाणी वडजरला आला की वडजर पासून पुढे जायचं, विरोधीला जायचं, आपली चॅलेंज आहे.
चॅलेंज आहे की तुम्ही 40च्या स्पीडच्या वरनं जाऊन दाखवायचं, किंवा तुम्ही झऱ्याकडे आला, झरे आमच्या बाजूलाच आहे, झऱ्यापासून आमचं गाव 4 किलोमीटर अंतरावर आहे, त्या झऱ्यामधला रस्ता आणि विहिरीतला रस्ता बघा, किंवा झऱ्यापासून अलीगडाला 2 किलोमीटर तिथं रस्ता बघा. इथं कुकडवाड आहे, कुकडवाड पासून पुढे तुम्ही ज्यावेळेस त्या पडळ फाट्याला जाता, पडळ फाट्यापासून रस्ते बघा आपल्याच बघा, आणि इकडे तुम्ही मसवड रोड कसा आहे बघा. यांचा विकास झालाय, पण या कुकडवाड गटाला, मान तालुक्याला याचा काडीचाही संबंध आलेला नाही. विकास झालाय तो फक्त आणि फक्त नेत्यांचा झालाय. आणि आता हे काय करतात, ह्या निवडणुकीमध्ये करोड रुपये वाटणार आहेत, आणि ते करोडो रुपये आता हे 5 वर्ष कमवणार आहेत. आजपर्यंत तुम्ही अनेक प्रश्नावधी शासनाच्या विरोधात आंदोलन केले, शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन केले, समाज हितासाठी आंदोलन केलेत, मात्र तुम्ही राजकारण येण्यापाठीमागे तुमचा हेतू काय? हेतू असा आहे की आजपर्यंत आम्ही 80% समाजकारण आणि राजकारण हे आमच्याकडे नव्हतंच. मुद्द्यात राजकारण हे आमच्याकडे नव्हतं, पण त्याची गरज का पडली, तर अशी अवस्था आहे की गोरगरीब लोक जेव्हा पंचायत समिती किंवा कुठल्या ऑफिसमध्ये जातात, त्यावेळी त्यांना दिवस किंवा 4 दिवसाचा 5 दिवसाचा टाइम दिला जातो की तुम्ही इथं दाखला, आपण एखादी गोष्ट दाखल्यासाठी दिल्या तर त्याला 5 दिवसाचा वेटिंग पिरियड आहे. पण एखादा नेता आला किंवा राजकारणाचा नेता आला तर त्याला लगेच गाडीजवळ त्याची कागदं लगेच पोचली जातात. म्हणजे कसं आहे, तुम्ही साहेब येऊ नका उतरून, आम्ही तिथे येतो. अशी अधिकाऱ्यांची इतकी भ्रष्ट आणि इतकी खालच्या लेवलची बुद्धी आहे की पैशासाठी लोक काय पण करतात. हो, बाजार, थोडक्यात पैशाचा बाजार आहे इथं. राजकारणी लोकांना महत्व आहे, गोरगरिबांची कामं इथे केली जात नाहीत. तर ह्या कुकुडवाड गटात आता तुम्ही ह्यांनी जसं सांगितलंय तशी परिस्थिती एवढी गंभीर आहे की ह्या राजकारण्यांनी फक्त स्वतःच घर भरलेत, फक्त लाभार्थी. हे लोक लाभार्थी आहेत, प्रत्येक गोष्टीतनं पैसा कमवायचा. आज ह्यांनी करोडांची घरं भरली स्वतःची, आणि आता हे थोडंसं इकडे चिरीमिरी टाकून रोज जेवणावळ्या चालू आहेत. एवढी बेकार परिस्थिती आहे ह्या गटात. तुम्ही विकास हा नाव फक्त कागदावरच आहे, ह्यांचा विकास कुठेही तुम्हाला प्रत्यक्षात दिसणार नाही. फक्त कागदावरचा विकास ह्यांनी केला आजपर्यंत. एका गोष्टीचं ह्यांनी 5-5 वेळा भूमिपूजन केलंय. प्रत्येक इलेक्शनला त्याच बॅनरवरती तीच नावं, तीच कामं, फक्त विकासाच्या नावाखाली बॅनरवरची विकास आता सध्या चालू आहे. आजपर्यंत आपल्यात कुठली गोष्ट नाही. मला सांगा, मंत्री आहेत आपल्या तालुक्यात, पण इथून तुम्ही आटपाडी तालुक्यात जाऊन बघा रस्त्याची परिस्थिती काय आहे, आणि ह्या मान तालुक्यात एंट्री केल्यानंतर तुम्हीही मान तालुक्याचा आहे, तुम्हीही विचार करा याच्यात रस्त्याची अवस्था काय आहे. आज 1-1 फुटाचं खड्डा आहेत प्रत्येक ठिकाणी. ही लाचारी कशामुळे आहे? ह्या जनतेला लाचार बनवण्याचा प्रयत्न आहे सगळा. आज मला सांगा, तुम्ही इथून ह्यांनी सांगितलं तसं 40च्या स्पीड सोडा, 30च्या स्पीडनं तुम्ही जाऊन दाखवा, परिस्थिती आहे. पण नेत्यांच्या गाड्या आज हळूहळू नाही, स्पीडनं जातात, कारण त्यांची टायर नव्हेत. गरिबांना ती टायर मिळत नाहीत हो नवीन, आहे का नाही? आज यांच्याकडे गाड्या फॉर्च्युनर आहेत म्हणून ही पळतेत, पण त्यांना माहित आहे 4 दिवस गाडी उतरली, 5व्या दिवशी आपण टायर बदलू. पण गरिबांनी कुठे बदलायचा? 50 वर्षापासून ही सांगतात आम्ही कामं केली का? मी काय केलं? बंधार, एक बंधारा दिलाय का तुम्ही? 50 बंधाऱ्याचा तुम्ही हिशोब सांगताय. म्हणजे इतकी लाचार ह्या आता सध्या कुकुडवाड गटात आहे. कुकुडवाड गटात आम्ही उमेदवार कशा दिलेत आता मी थोडक्यात सांगतोय की जिल्हा परिषदला आमच्यातनं सुरेश भगवान गोरड हे उमेदवार आहेत, आणि पंचायत समिती गणातून, कुकुडवाड गणातून आम्हाला सुजाता शरद गोरड यांची उमेदवारी दिल्या. पण ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही जी गोरगरिबांच्या लोकांना उमेदवारी मिळावी ह्यासाठी जी संघर्ष केलाय, त्यात एक महत्वाचा संघर्ष असा म्हणजे आमची वरकुटे गणातली जी उमेदवारी आहे ती आम्ही रामोशी समाजाला दिल्या. याचं कारण असं आहे की गोरगरिबांची पोरं कधी उभा राहणार, आणि ह्या समाजाला प्रत्येक वेळी प्रलंबित ठेवलं जातंय, वंचित ठेवलं जातंय, यांना तिकीटच दिलं जात नाही. आणि यांचं आजपर्यंत यांची कुठल्या गोष्टी त्यांनी गिनतीच केली नाही, लहान समाजांची, यांना डावललं जाते. म्हणून आम्ही वरकुटे गणातून रामोशी समाजाचा उमेदवार दिलाय, बंडूपंत मंडलिक यांना आम्ही उमेदवारी दिल्या वरकुटे गणातून. आणि ह्या उमेदवाराला सुद्धा सर्व कुकुडवाड गटातील आणि वरकुटे गणातील लोकांनी प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे, एवढंच सांगतो. मी प्रमोद सदाशिव गोरड, विरळी ग्रामपंचायत सदस्य. प्रथम तुमचं स्वागत, अभिनंदन आहे महामुंबई टाइम्स, तुम्ही आमची मुलाखत घ्यायला आला इथं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला AB फॉर्म देऊन आमची पूर्ण कुकुडवाड गट लढवण्याचं ठरवलं आहे. कुकुडवाड गटामध्ये आमचे उमेदवार सुरेश गोरड, कुकुडवाड गटाचे अधिकृत उमेदवार सुरेश भगवान गोरड, आणि कुकुडवाड गणाचे अधिकृत उमेदवार सुजाता शरद गोरड, आणि वरकुटे गणाचे अधिकृत उमेदवार बंडोपंत भीमराव मंडले यांची उमेदवारी आम्ही शिंदे गटातून दिलेली आहे. विरळी भागाचा विकास झालाय? विरळी भागाचा विकास नाही झाला आतापर्यंत, म्हणजे फक्त विकास हा कागदावरतीच आहे विरळी गावाचा.
यांचं कसं असतंय एकमेकांवरती टीका करणे. अनिल देसाई जयकुमार गोरेंना काहीतरी बोलणार, जयकुमार गोरे अनिल देसाईंना काहीतरी बोलणार. विजन काय नाही, एकमेकांवर टीका करणे हा त्यांचा विजन आहे. आणि आमचा विजन फक्त विकासावरती आहे. कुकुडवाड सातारा जिल्हा परिषदला कुकुडवाड गट हा याच्यामध्ये ज्या स्कीमा येतात, कडबगुट्टी असेल, कुणाचं PVC पाईप असेल किंवा काही असू दे, आजपर्यंत सामान्य लोकांना मिळालेल्या नाहीत. कोणत्या स्कीमा सामान्य लोकांना मिळालेल्या नाहीत. विरळी प्रसाद उरमोड्यात तराडीचं पाणी आलं असं म्हटलं जातं. नाही, अजून कुठंपर्यंत आले, अजून तरी नाही आलं पाणी. आलं ना? आणि येईल नाही येईल हे पण सांगता येत नाही. विरे हा उंचावरती भाग आहे आणि ह्यांचं पाणी कुठपर्यंत कधीपर्यंत पोहोचते हा 10 वर्ष झालं, 10-15 वर्ष झालं ह्यांचं काम चालू आहे. आजपर्यंत नुसते ह्यांनी आश्वासन दिलेलं आहेत, पण कुठलंही काम केलेलं नाही. कधी पाणी सुटलेलं नाही. नाही सुटलं. विरी गावात पाणी अजून सुटलेलं नाही.